आपण वराहाबद्दल चिंतन करत होतो. मध्ये कूर्म अवतार झाला. लोक प्रश्न विचारतात की देवासमोर ते कासव का असतं. 5-6 कारणं आहेत आणि सगळी कारणं आपल्या जीवनाला उपयोगी आहेत. पहिलं कारण एक तो देवाचा अवतार आहे, कूर्म अवतार म्हणजे साक्षात विष्णू आहे. नमस्कार करूया. कुणी तिथे तांदूळ ठेवतात, त्या कासवावर फुलं घालतात, चांगला भाव आहे. शक्यतो विष्णूच्या देवळात पण इतर देवळात सुद्धा कासव असतं. दुसरं, या पृथ्वीवर जास्तीत जास्त जगणारे जे क्रिचर्स म्हणजे प्राणी आहेत त्याच्यात कासव आहे. 300-300 वर्षसुद्धा जगतं. कारण आपण मिनिटाला 15 वेळा वगैरे करतो, ते 5 वेळा वगैरे श्वास करतात. म्हणजे आपण 100 ते 300 वर्ष सहज जगू शकतो. म्हणून ज्याला आपण म्हणतो ना, लेंथ ऑफ ब्रीदिंग मॅटर्स. एरवी प्रारब्ध आहे त्यावेळेला मरण येणार, हा एक भाग झाला. पण आत्ता जिवंत आहे तोपर्यंत चांगलं आरोग्य कसं आहे, 2 श्वासामधलं अंतर वाढवूया. आणि जर दुसऱ्याशी बोलत असाल तर 2 शब्दांमधलं अंतर वाढवूया. जर कुठे जात असाल तर 2 पावलांमधलं अंतर अशा पद्धतीने वाढवूया की संथ पावलं टाकता येतील. लगबगीनं नाही जायचं. हे शांत होणं कासवाकडून शिकायचं. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ कासवासारखं असतं म्हणून सांगितलं. ज्यावेळेला त्याला कळतं की इथून आपल्याला धोका आहे. आपल्या बाबतीत बोलायचं तर आपण म्हणतो पतनाचा क्षण आहे, मोमेंट ऑफ फॉल, मोमेंट ऑफ सिन, काहीतरी वाईट पाप माझ्याकडून घडणार आहे. कासव काय करतं, कासवाला नॅचरल फिअर आहे फक्त, त्याला बाकीच्या भीती किंवा अशा काही नाही. ते पुढून डोकं, मागून शेपूट आणि बाजूनी 4 पाय पूर्ण आत घेतं आणि एक बॉलसारखा बनतं. आत्ता सांगितलं त्याची पाठ एवढी भक्कम असते, त्या पाठीवर तुम्ही बघा ते काढून एक्झॅक्टली तो टॉर्टस म्हणजे कासव म्हणून दिलाय का हत्ती म्हणून दिलाय. पण कासव आणि हत्ती यांचा खेळ, ज्यावेळेला त्यांना कळतं हत्ती येतात ते सगळं घेऊन बसतात. हत्तीनं वाटतं नवीन चेंडू आहे, हत्ती त्याच्यावर नाचतात, फुटबॉल खेळतात, सोंडेनं उडवतात. कासवाला काही होत नाही. अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून स्थितप्रज्ञता, कोणत्याही परिस्थितीत आत्मरक्षण मी करेन आणि माझी जी साधना चालू आहे आत्म्याकडे जाण्याची ती चालू ठेवेन. कासव याचं प्रतीक आहे. आणखीन कासव कशाचं प्रतीक आहे, फार महत्त्वाची एक गोष्ट आहे कासवाकडून शिकण्यासारखी आहे की त्यांनी आपली पाठच अशी बनवलेली आहे की ती त्याची ढाल आहे, संरक्षक कवच. माझ्याकडे संरक्षक कवच कुठलं आहे? हळूहळू आपण क्षीण व्हायला लागलेलो आहोत. वजन कमी करा म्हणून आपण सांगतो. कवच कुठलं आहे? झेड सिक्युरिटी, Z+ सिक्युरिटी. अरे झेड सिक्युरिटीच्याच एका माणसाने आपल्या एका महिला पंतप्रधानाला मारलं ना. कुठली सिक्युरिटी? इंटरनल सिक्युरिटी, नॉट रिमोट और आउटर सिक्युरिटी. लक्षात ठेवा. आणि इनर सिक्युरिटी कम्स विथ उपासना. श्री राम नाम कवचम स्मरेत. रोज रामरक्षा म्हणतो. रामनाम हेच कवच आहे. आणि ते कवच जाणीवपूर्वक जर रामनाम घेतलं, रामनामावर चिंतन करत घेतलं, साध्या रामरक्षेवर चिंतन करत घेतलं तर लक्षात ठेवा कवच बनते रामरक्षा. हे माझं कवच आहे. जाहिराती निर्णय करत एखादी टूथपेस्ट म्हणतं आम्ही तुमच्या दातांचं कवच आहे. एखादा आधी न्हाणीघरात असणारा शॅम्पू म्हणतो तुमच्या केसांचं रक्षण करतो. नंतर केश ऑइल म्हणतं, हेअर ऑइल, तुमच्या केसांचं कोण रक्षण करणार आहे? विमा वगैरे म्हणतात आम्ही तुमच्या कोणी रक्षण करू शकणार नाही. रक्षण माझं मी करणार आहे आतून. कासव त्याचं प्रतीक आहे. त्याचं आत्मरक्षक कवच हा त्याच्या शरीराचा भाग आहे. हे स्लो बट स्टेडी विन्स द रेस. आपण ससा आणि कासवाची शर्यत म्हणतो आणि ह्या शर्यती जीवनात चालू आहेत. जशी रॅट रेस आपण म्हणतो, कॉम्पिटिशन म्हणजे उंदीर. एक छोटंसं दार आहे, त्यातून 100 उंदीर आत घातलेले आहेत आणि त्या दार उघडल्यानंतर ते उंदीर एकमेकावर चढतात, मारतात, पाडतात, बाहेर जातात. ही रॅट रेस आहे. मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी आर्किटेक्ट होणार, ठरलेली करिअर. रॅट रेस. काही जास्त किंमत नाही इथून पुढच्या काळात. पैसा मिळेल, स्टेटस मिळणार नाही. लक्षात घ्या. मान आतून आलेलं स्टेटस लोक मान्य करतात. आता लोक डॉक्टरकडे जातात पण आपलं कोणी मेलं तर डॉक्टरला मारतात की. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी आज देशभर आंदोलन चालू आहे ना. लक्षात घ्या की केवळ माझ्याकडे अधिकार आहे, माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे कौशल्य आहे म्हणून सध्याच्या समाजात कोणीही मान देत नाही. मी आतून जर नम्र झालो, आतून जर लोकांची सेवा करायला लागलो तर मी गरीब असेल, अशक्त असेल, लोक मला नमस्कार करतील, खांद्यावर घेतील, मुख्य म्हणजे मान देतील किंवा मी सांगतो त्या मार्गाने चालतील. ही ह्या कासवाचं प्रतीक आहे. ससा बिचारा पडला खाऊन, गवत खाऊन झोपत. कासव सतत जायचं, स्लो बट स्टेडी. याचा आदर्श कासव आहे. म्हणून कासव देवळात असतं. ठीक आहे. आपण पुढे ह्याच्या कूर्मा अवताराकडून आपण वराह अवताराकडे आलो होतो. वराह अवतार बघितला. त्याच्यात एकच तुम्हाला सांगतो, जरा वेळ आहे म्हणून.
हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे ॲक्सिस किंवा डोळे, अक्ष म्हणजे डोळे, ज्यांचा डोळा कायम याच्यावर, आणि ॲक्सल जसा गाडीला असतो आपण बघतो तो फिरतो, ज्याच्या भोवती पृथ्वी फिरते त्याला ॲक्सिस म्हणतात. त्या ॲक्सिसला अक्ष शब्द आहे. ज्याचं जीवन सोन्याभोवती फिरतं, पैशाभोवती फिरतं, सत्तेभोवती फिरतं, देहाच्या उपभोगाभोवती फिरतं, तो हा राक्षस आहे, हिरण्याक्ष. सध्या हिरण्याक्ष कोण आहे ते उदाहरण सांगतो. त्यांनी वेद चोरले आणि तो समुद्राच्या तळाशी गेला. त्या वेदांना सोडवण्यासाठी अवतार घ्यावा लागला वराहाचा. एका बाजूने बुडवणारी पृथ्वी त्याने उचलली आणि दुसऱ्या बाजूने गदेनं हिरण्याक्षाला मारला. म्हणून आपण थांबलो तो कुठे? श्रेष्ठ दिवस वरअह, रात्रीचा दिवस करून अभ्यास केला पाहिजे. निदान समाजातल्या काही लोकांनी, मला फार बरं वाटतं हल्ली IIT IIM झालेली आपली करिअर सोडून सनातन धर्माचा प्रचार करत आहे. काय त्या तेजस्वी मुली, काय ते तेजस्वी मुलं, अरे एकेका मिनिटात वेदांचा परिचय करून देतात. 5 मिनिटं मिळाली तर गीतेच्या सगळ्या अध्यायांचं सार सांगतात, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, कुठल्याही भाषेत. आणि हे आपल्याला मिळतं, माझ्या खिशात आहे. परत सांगतो तुम्हाला, मला जर माझ्या धर्माचा परिचय करायचा, कुठलाही तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही बघा, आज वामन जयंती म्हणून लिहिलेलं होतं. मला माहीत आहे वामन द्वादशी, पण द्वादशी म्हणजे शुद्ध भाद्रपद द्वादशी का? कन्फर्म केलं गुगलवर, त्यांनी सांगितलं शुद्ध भाद्रपद शुद्ध द्वादशी, वामन द्वादशी, वामन अवतार जो विष्णूचा आहे त्याचा आज जन्म. एवढी माहिती पुरली केव्हा? कन्फर्म झालं. त्याच्यासाठी पूर्वी आम्हाला एन्सायक्लोपीडिया, विश्वकोश, ज्ञानकोश शोधण्यासाठी लायब्ररीत जावं लागत होतं. दुनिया मेरी जेब में. खरंच सांगतो, विचार करूया, आपण उपयोग करूया या ज्ञानाचा, या मीडियाचा. सोशल मीडिया म्हणजे सत्यानाश. कोणी सांगितलं? त्या सोशल मीडियाचा उपयोग करून मोठ्या गोष्टी चांगल्या घडतायत, वाईट जास्त घडतायत ज्याचं वाईट वाटतं. तर हा वराह अवतार ज्या वेळेला झाला, सध्या तुम्हाला तो गोव्यातल्या, भारतातल्या शिक्षण संस्था या हिरण्याक्षांच्या ताब्यात आहेत. सगळे बघा ना, सगळ्या मॅनेजमेंट्स बघा. सत्ता मिळाली की पहिल्यांदा एक पेट्रोल पंप काढायचा आणि एक शाळा काढायची. पेट्रोल पंप चालू राहतो आणि शाळेत माझी माणसं घुसवता येतात. हे गोव्यातली नाही, भारतातली गोष्ट सांगते तुम्हाला. ते सत्तास्थान झालेलं आहे आणि त्यांना शिक्षणाचा काही गंध नाही. शिक्षणासाठी नाही, आज मेडिकल कॉलेज आता गोव्यात येऊ घातलेलं आहे बघा. 5-5 लाख, 20-20 लाख. पुण्याला तर एक मोठं चांगलं प्रसिद्ध असं विद्यापीठ आहे आणि ते आपण म्हणतो ना डीम्ड युनिव्हर्सिटी, त्याला दुसऱ्या कुठल्याही विद्यापीठाची मान्यता लागत नाही. ते स्वतःच एक विद्यापीठ आहे. काही वर्ष कितीही तुला 37% मार्क मिळालेले आहेत. आम्ही 94% ॲडमिशन बंद केलेलं आहे. पण मॅनेजमेंट कोटा आहे ना, सगळंच प्रायव्हेट. 1% 1 लाख, 94 - 37 तितके लाख देणे ॲडमिशन घेतल्या मुलांनी. हो, त्यांचे वडील डॉक्टर, काय कुठल्या मार्गाने वगैरे पैसे मिळवता येतात. बघा तुम्ही, हे सगळे हिरण्याक्ष झालेले आहेत आणि त्यांना संपवण्यासाठी म्हणजे मारायचं नाही, हिंसा बिलकुल करायची नाही. मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचं. त्या बिरबलाच्या गोष्टीची माहिती आहे ना, या रेघेला हात न लावता ही लेग लहान करून दाखव. बिरबलाने दुसरी मोठी रेघ ओढली, या रेघेपेक्षा ही रेघ लहान झाली. या लोंढ्याला ग्रील्सचा प्रकाश महाराजांच्या प्रतिमेवर पडत होता आणि संध्याकाळच्या वेळेला महाराजांची प्रतिमा दिसायचीच नाही, ग्रिल्स तिथे दिसायचे. आम्ही म्हटलं पडदा लावूया का? तर पडदा लावणं म्हणजे सूर्याचा निषेध आहे, सूर्यकिरण आवश्यक आहे. काय करूया? हे एका मुलाने बघितलं, 8वीतला मुलगा होता. तो म्हणतो तो प्रकाश आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश तुम्ही गर्भकुडीत करा, त्याचा इमेज दिसणार नाही, तुम्हाला रिफ्लेक्शन दिसणार नाही. आम्ही 4ही बाजूला ट्यूब लावल्या, सूर्यास्ताचा प्रकाश तो काही फार तीव्र नसतो, ते ग्रिल्स दिसणं बंद झालं. आम्ही निषेध नाही केला प्रकाशाचा, आमचा प्रकाश जास्त वाढवला. हा वराह आहे, ते आपल्याला बनलं पाहिजे. पुढचा अवतार हिरण्यकशिपू, माझा मोठा भाऊ हिरण्याक्ष. मी त्याला वडील मानत होतो, वडील बंधू नाही, वडील. त्याला विष्णूने मारलंय. मी विष्णूचा सूड तर घेईनच, पण माझ्या राज्यात विष्णूला, विष्णूच्या पूजेला, विष्णूच्या मंदिराला आणि विष्णूच्या नामाला सुद्धा बंदी असेल. कोणी नारायण म्हणायचं नाही. आणि ती शक्ती आहे ना सगळ्याच्या वरची, ती काय करेल कुणास ठाऊक. याचे बायकोचं नाव कयाधू, हिरण्यकशिपूच्या. आधी एक गंमत घडते, हा जातो तपश्चर्याला म्हणून आणि असं सामर्थ्य मिळवतं की विष्णूचा सूड घेईल. माझ्या भावाला मारलं ना अवतार घेऊन, परत येतो काही दिवसांनी. बायको विचारते, फार गमतीदार प्रसंग आहे, विष्णू पुराणातला प्रसंग आहे हा, भागवतातला नाही, पण विष्णू पुराण म्हणजे भागवतच. लगेच परत आला. विष्णू प्रसन्न झाला एवढ्यात? नाही म्हणाला. एक
व्यत्यय यायला लागला, विक्षेप. काय की मी करायला बसलो की एक पोपट याचा नारायण नारायण म्हणायचा, नारायण नारायण म्हणायचा, नारायण नारायण. मला एवढा त्रास झाला, मी परत आलो, परत काही दिवसांनी जाईन. आता ही म्हणते, ही संधी आहे, हिच्या पोटात प्रल्हाद आहे, ती गर्भवती आहे. प्रल्हादावर झालेले संस्कार, आपल्याकडे 3 कथा आहेत सध्या, त्याच्यावर संशोधन चालू आहे की गर्भावस्थेत संस्कार होतात का. तुम्ही तुमच्या पद्धतीने संशोधन करा किंवा श्रद्धा ठेवा. एक आहे ज्ञान, त्याचा संस्कार, एक आहे भक्ती, आणि एक आहे कर्मयोगी. कर्मयोगी अभिमन्यू आहे, पोटात असताना चक्रव्यूहात जायचं कसं इतकं त्याचं शिक्षण झालेलं आहे. एक आहे अष्टावक्र, आईच्या पोटात असताना ज्ञान घेतलेला आहे, हा ज्ञानाचा संस्कार गर्भावस्थेत झालेला आहे. आणि एक भक्तीचा संस्कार प्रल्हाद आहे. काय झालं, आल्यानंतर ती म्हणते माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, तुम्ही का परत आलात विचारल्यानंतर मी म्हणलं एक पक्षी तो काय म्हणत होता, अगं नारायण नारायण म्हणत होता. बघा गंमत, बहिणीला सुद्धा मला सांगायचं होतं काय नक्की म्हणत होता तो, अगं नारायण नारायण म्हणत होता. 108 वेळा नारायण ती रोज म्हणून घ्यायची असल्याना असले कारण. आणि ते राक्षस शेवटी नारायण नारायण म्हणायचं. नारायण स्वतः नारायणाचा दोष करतोय, द्वेष करतोय. नारायण 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 नारायण. पुन्हा जातो तपश्चर्येला, प्रसन्न करतो ब्रह्मदेवाला. आणि तो जे मागतोय ना, जे निरनिराळी शिखरं असतात ना हिमालयाची, तसं हे एक शिखर आहे भागवतातलं. नीट ऐका, हिरण्यकशिपूची कथा, नृसिंह अवताराची कथा. तर हा जातो, मधल्या काळात एक गोष्ट घडते. ह्याचं जर पूर्ण व्हायला आलं, हा पुन्हा जर निघाला तर काय करायला पाहिजे. हे जातो बृहस्पतींकडे. बृहस्पती म्हणतो त्याची अत्यंत प्रिय जी वस्तू किंवा व्यक्ती आहे त्याला लपवून ठेव. आणि लपवण्यात वगैरे इंद्र स्पेशालिस्ट. तो म्हणतो कुठे अशा ठिकाणी लपव की तो सापडणार नाही. अरे त्रैलोक्यात त्याचं राज्य आहे किंवा त्याचे हेर आहे, कुठे लपवू. आकाशात लपवता येणार नाही, समुद्रात लपवता येणार नाही, जमिनीवर लपवता येणार नाही, कुठे लपवू. तो म्हणतो देवांचा गुरु, हे सुद्धा मीच सांगू का, मगाशी सांगितलं त्याचं हे दुसरं उदाहरण. तुला अशा ठिकाणी लपव की जिथे तो हिरण्यकशिपूला त्याची बायको मिळणार नाही. बायको प्रिय आहे ना, ही कयाधू. कयाधूला इंद्र पळवतो आणि कुठे आणून ठेवतो, नारदांच्या आश्रमात. नारदांचं चरित्र आपण पहिल्या दिवशी बघितलं. नारदांचा आश्रम आहे, तिथे अखंड नारायण नारायण चालू आहे. नारदांचा त्रिखंड संचार आहे, नारायण नारायण. पण विद्यार्थी नारायण नारायण. त्या आश्रमाचे जे नियम आहेत ते अत्यंत कडक आहेत. आता तो विषय नको. कयाधूला तिथे लपवतात, कारण इंद्र कुठेही शोध घेईल किंवा हिरण्यकशिपू कुठेही शोध घेईल, पण नारदांच्या आश्रमात घेणार नाही. कारण नारदांच्या आश्रमाचा एक नियम आहे, स्त्री तर सोडाच, स्त्रीलिंगी वस्तूचा स्पर्श होता कामा नये. कोणी भावली आणता कामा नये, सावली स्पर्श करता कामा नये. सावली भावली स्त्रीलिंग नकोच, स्त्री तर नकोच. तिला तू तिथे लपवून ठेव. नारद म्हणतील, अंतर्ज्ञानाने जाणतील की हिचा जो गर्भ आहे तो सगळ्यात चांगला भक्त बनणार आहे. गंमत बघा, कयाधू तिथे राहते. नारदांचा आश्रम अखंड नारायण नारायण, गर्भावर संस्कार अखंड नारायण नारायण. प्रल्हाद बोलत जन्मला ते नारायण नारायण, बोलायला लागला ते नारायण नारायण. आई म्हणला नाही, बाबा म्हणला नाही, काही नाही. आता माझ्या घरातच भेदी निर्माण झाला ना, घरभेदी. मग काय करायचं. षंड आणि अमर्क शुक्राचार्य हे खरं देवांचे गुरु होते. भृगु ऋषींची पत्नी दुष्ट शक्ती समजून विष्णूने तिला मारलं, माझ्या आईला मारलं, म्हणून शुक्राचार्य देवांचे गुरु सोडून असुरांच्याकडे आले. असुरांचा विजय मिळवून संजीवनी मंत्र सिद्ध केला. आणि इकडे यांचं अमृत समुद्रात पडलं होतं, ते समुद्र मंथन करावं लागलं. कितीतरी गोष्टी आहेत. पण आपण पुढे जाऊया ना. ज्या वेळेला हा कयाधूला लपवून ठेवतात, नारायण नारायण नामाचे संस्कार घडतात, प्रल्हाद बोलायला लागतो, तेच तो शुक्राचार्य कुठेतरी गेलेले असतात. त्यांचे पुत्र षंड आणि अमर्क त्यांना बोलवून सांगतो, तुला 90 दिवसांची वेळ देतो. या 90 दिवसात जर याच्या तोंडातून नारायण नारायण काढलं नाही तर तुमची जीभ कापून तुम्हाला कायमचं बंदी. हे राक्षसांच्या शिक्षाच असं असतात. त्याच्या जिभेवरून नारायण काढून टाका, नाही तर तुमची जीभ कापणार आणि आजन्म कारावास. काही हरकत नाही, 3 महिने आहेत ना, 90 दिवस त्याचं नारायण नारायण चालूच राहतं. चुकून तेही त्याच्याबरोबर नारायण नारायण म्हणायला लागतात. बाकीची जी मुलं आहेत त्यांना तो नारायण नारायण नामाची संथा देतो खेळता खेळता. 80 दिवस होता तो. आता ते जागे होतात. जीभ आपली टिकायला पाहिजे ना. ते गयावया करतात, म्हणू नकोस रे नारायण नारायण, हे का म्हणतोस रे नारायण नारायण, हे सगळं चालू आहे. अशा वेळेला
88 दिवस होतात. आता जर नारायण नारायण तो म्हणतो मी नारायण नारायणशिवाय राहूच शकणार नाही. नारायण न म्हणणं म्हणजे माझा श्वास बंद करणं, म्हणजे मरून जाणं. तुम्हाला ते हवं आहे का? नाही नाही. तू अशा पद्धतीने नारायण नारायण म्हण की शेजारच्याला सुद्धा कळणार नाही तुझा जप चालू आहे. ते कसं म्हणायचं आम्ही शिकवतो. पहिल्यांदा वैखरीचा जप नारायण नारायण. आता उपांश नारायण. आता ओठही हालायचे नाहीत, इथे हालचाल नारायण नारायण. पश्यन्ते इथे स्पंदन कुणाला कळणार नाही जप. आणि हा मुख्य जप आहे, हा जास्त प्रभावी जप आहे, आतला जप आहे, मौन जप आहे. त्या 2 दिवसात प्रल्हाद त्याचं प्रॅक्टिस करून बरं वाटते. हे मग तुमची जीभ राहील ना? हो, मी माझी जीभ वापरत नाही, दुरून येतो. ह्याचे ओठ हालत नाही आहेत, नारायण नारायण ऐकू येत नाही. ह्याला एवढं कौतुक हिरण्यकशिपूला. प्रल्हादाचं वय लहान आहे, 8-10 वर्षाचं पोर आहे, ते 8 वर्षाचं. त्याला मांडीवर बसवतो आणि तिथे तू काय शिकलास? तो म्हणतो की श्रवणम बाबा, म्हणजे माझं नाव ऐकायला शिकलास ना. कीर्तनम, माझी कीर्ती ऐकायला शिकलास ना. विष्णू स्मरणम म्हणल्यानंतर ढकलून देतो. आत्ता कुरवाळत असतो, चापटीवरून हकलून देतो. हे शिकवलं तुम्ही त्याला. आम्ही त्याला तो विष्णू स्मरणम म्हणतोय. मी विष्णूचं स्मरण करतोय. स्मरण सायलंट आहे की हो? प्रल्हाद कुठे खोटं बोलतोय? मी विष्णूचं नाम घेत नाही, मी नारायण म्हणत नाही आहे, मी ओठाने सुद्धा नारायण नारायण म्हणत नाही आहे. मी मनातल्या विष्णू स्मरणम. ते त्याला विष्णूचं नावच सहन झालं नाही आणि पुढे त्याची परंपरा सूडाची सुरू केली. त्याला पुत्राबद्दल प्रेम नव्हतं असं नाही, पण नारायणाचा द्वेष भयंकर होता. सध्या आपल्या देशात असं एक आपण म्हणतो ना टूल किट आहे किंवा एक इकोसिस्टम आहे की एका व्यक्तीचा द्वेष करण्यासाठी देश खड्ड्यात गेला तरी चालेल अशा त्यांच्या कृती आहेत आणि उक्ती आहेत, बोलत आहेत. सावध राहायला पाहिजे. आपल्या मला पटलं तर निदान 4 जणांना सांगितलं पाहिजे. आपण गप्पा मारतो ना इन द कॅन्टीन ओव्हर अ कप ऑफ टी, एक वाक्य सांगा ना, ते सांगतात ते खरं नाही आहे, तो प्रचार खोटा आहे. दे आर पेड अँकर्स. ते काय खरं सांगणार आहेत? खरं हे आहे, सांगायला पाहिजे. वराह झालं पाहिजे तसं आत्ता नृसिंह झालं पाहिजे. नृसिंहाचं काय सुंदर प्रतीक आहे हो. तर इकडे झाल्यानंतर पहिली शिक्षा काळा नाग, विषारी, म्हणजे केल्यानंतर पुढचा श्वास नाही, एकदम काळं निळं शरीर पडतं आणि मरून जातं. हा प्रल्हादाचा जो ध्यास आहे ना तो आपल्याला जमला पाहिजे. म्हणून नृसिंह अवताराची कथा आहे. तो नाग येतो आणि त्याला मारल्यानंतर हा म्हणतो शेषनागा आत्ता तू इथे आलाय, माझा नारायण कशावर झोपलाय रे? काही प्रसंग बघा. शेषशाही आहे ना, तो शेषाची शय्या करून झोपतो ना. शेषा तू इथे आलास, तो कशावर झोपलाय? तो नाग म्हणतो मी एक सामान्य नाग, मला हा शेष म्हणतोय. नाग चावण्याऐवजी डोलायला लागतो. मन डोले मेरा तन डोले, हे सगळंच डोलायला लागतो. पहिला बार वाया गेलेला आहे. हत्तीला सुरा म्हणजे दारू पाजतात आणि माहूताला सांगतात माझा मुलगा येताना गेला तर हत्तीच्या पायाखाली तुडव. हत्ती येतो, तो विचारतो ऐरावता तू इथे आलायस, माझ्या भगवानाला स्वर्गात दुसरीकडे जायचं असेल तर तो कशावर बसून जाईल? हत्ती म्हणतो मला ऐरावत म्हणतो, मी साधा राजाचा हत्ती आहे, ऐरावत म्हणजे आमचा राजा. तो सोंड हलवत, ज्या सरकशीत जशी ती पूजा वगैरे करतात ना त्याच्या हातात माळ दिली असती तर ती त्यांनी प्रल्हादाला घातली असती. हा दुसरा उपाय वाया गेला. तिसरा उपाय कड्यावर नेतात आणि कड्यावरून खाली मेलाच पाहिजे तो. त्यावेळेला तो म्हणतो की माते ह्या रूपात तुझा स्पर्श कायम मृदू होता, वत्सल होता, पण तू माझी माताच आहेस. त्याला ढकलतात. आई जशी आपल्या मुलाला इकडून इकडून पाळण्यातून खाली काढतो ना तसा अंगावर एक स्क्रॅच नाही आहे. प्रल्हाद खाली आलेला आहे सुखरूप. हाही गेला. आता म्हणतो मीच काहीतरी करतो. इतक्यात त्याची बहीण येते होलिका. होलिकेने तपश्चर्या केलेली आहे, अग्नीकडून अभय मिळवलेलं आहे. पण नाम हे अग्नीला सुद्धा पावकानाम पावकहा, सगळ्यांना शुद्ध करणारा अग्नी आहे. अग्नीला शुद्ध करणारं नाम आहे. काय कळलं आपल्याला नामाबद्दल बघा ना. होलिका म्हणते मी बसते, त्याला मांडीवर घेते, आत्या आहे ना मी त्याची, तुझी बहीण आहे ना रे हिरण्यकशिपा, झालं. ती घेऊन बसते आणि आग पेटवा. हा सतत नारायण नारायण म्हणतोय. नारायण नारायणचा अग्नी हा इतका पवित्र आणि धगधगत आहे की ती जळते. होळी म्हणून होलिका, त्याच्यावरून होळी आलेली आहे. आपण निघालोय त्या सणाकडे. विचार करा काय झालेलं आहे.
होळी जळून गेलेले आहे, होलिका जळून गेलेले आहे. प्रल्हाद जसा बावन कशी सोनं म्हणतो ना, तावून सुलाखून निघतं, प्रल्हाद आणखीन तेजस्वी झालेला आहे. मग आता काय, ही बहीण मध्ये आली म्हणून आता अंडर माय सुपरविजन एक मोठी काहील घेतात, कढई, त्याच्यात तेल घालतात, तापवतो आणि उकळत्या तेलात म्हणाला मी टाकतो किंवा माझ्या देखरेखीखाली तुम्ही टाका. ज्यावेळेला उकळतं तेल बघतो त्यावेळेला म्हणतो, नारायणा मला भेटायला उचंबळून आलेस का रे, एवढ्या उकळ्या फुटत आहेत तुला आनंदाच्या. टाकल्यानंतर त्या तेलातून कमळ येतं मोठं आणि त्या कमळावर प्रल्हाद आरामात पडतो, काही होत नाही त्याला. आणि मग तो चिडतो, तुझा नारायण आहे कुठे, नाही कुठे, तुझा नारायण भेटेल केव्हा, केव्हाही. तुला नारायण दिसतो कसा, कसाही, हीच उत्तर आहे. सगळीकडे जर नारायण आहे तर तो कुत्र्यासारखा दिसतो, तो हत्तीसारखा दिसतो, सगळ्यात तो आहे, या खांबात तो आहे का. आता इथून आपल्या उपासनेचं प्रतीक सुरू झालं, लक्षात ठेवा. भागवतकार नुसत्या गोष्टी नाही सांगत, जीवनासाठी चांगला माणूस बनण्यासाठी मार्गदर्शन करतात. ही खूपच सुंदर गोष्ट आहे नृसिंहाची. खांब आहे, लाथ मारतो, त्यातून नृसिंह प्रकट होतो. आता आपल्याला गेलं पाहिजे की ब्रह्मदेवाकडे काय मागितलं. प्रत्येक असुर अमरत्व मागतो आणि प्रत्येक देव, कधी शंकर, कधी विष्णू, कधी ब्रह्मदेव, काय सांगतो की निसर्गाच्या विरुद्ध वर आम्ही देऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. निसर्गाचं मरण हे निसर्गाचा धर्म आहे. कसं मरावं आणि केव्हा मरावं हे मी सांगतो. खूप आयुष्य तुला देतो आणि तुला मरण कसं पाहिजे ते सांग. म्हणून निरनिराळ्या असुरांनी विचार करून असे मृत्यू मागितले की मृत्यू देणं असह्य व्हावं. बिरबलावर एकदा अर्बल रागवला आणि म्हणा, तू जो माझा अपमान केलेला आहेस ना त्याला एकच शिक्षा आहे, देहांत प्रायश्चित्त. मरण्यापूर्वी मी तुला शेवटची इच्छा विचारतो. शेवटची इच्छा विचारतात ना, लास्ट विश, तुला काय पाहिजे. मला म्हाताराहून मरायचं आहे, ही माझी शेवटची इच्छा आहे. अकबर म्हटलं, बरं झालं, अरे तू माझा मित्र, मी तुला मारत होतो, मला म्हाताराहून मरायचं आहे, ही माझी शेवटची इच्छा आहे. इथे याची इच्छा काय आहे, फार सुंदर आहे हो. तो सांगतो, मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको. वेळ नाही म्हणून मी आधीच सांगतो तुम्हाला की स्मरण म्हणजे जीवन आणि परमेश्वराच्या नामाचं विस्मरण म्हणजे मरण. हा काय सांगतोय, मला मरण नको म्हणजे मला विस्मरण नको. हे मुद्दामून लक्षात घ्या की मला घरात मरण नको, मला घराच्या बाहेर मरण नको. ब्रह्मदेव हसतो आणि तथास्तु म्हणतो. का हसलास, योग्य वेळी कळेल. ब्रह्मदेव प्रत्येक वेळेला हसतो. मग घरात नको, घराच्या बाहेर नको, मला हवेत मरण नको, मला जमिनीवर मरण नको, तथास्तु. परत हसला, का हसलास त्यावेळी कळेल. दिवसा मरण नको, रात्री मरण नको, मला सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला अस्त्राने मरण नको, मला माणसाकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको. किती अवघड आहे हो हे मरण. पण एका अर्थाने हल्ली मरणाची ब्लू प्रिंट किंवा डिझायनर डेथ म्हणता येईल तो दिलेला आहे. या पद्धतीने मला मार, ते तो सांगतो, बरोबर त्या पद्धतीने मारलं जातं. तो नरसिंह येतो, काय सुंदर प्रसंग आहे. हा धावतोय, तो त्याच्यावर आक्रमण करतोय. नरसिंह केवढा, आग बाहेर पडते आहे. त्यांनी ओळखायला पाहिजे होतं. महाराजांनी प्रवचनात वाक्य सांगितलंय, ज्या वेळेला त्यांनी त्याला गच्च दाबून धरलं मांडीवर, त्यावेळेला सुद्धा त्याचा हात तलवारीकडे जातो. हिरण्यकशिपूचा दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार करत नाही, त्याच्यात देवत्व दिसत नाही, कारण हा असुर आहे. जय विजयातला हा पहिला जन्म आहे. मरण कोणाकडून पाहिजे, तुझ्या अवताराकडून पाहिजे. हा अवतार आहे नृसिंहाचा. ती वेळ यायला पाहिजे. तो दिवसा मरण नको, रात्री मरण नको, संध्याकाळी ठरलं. संध्याकाळ अजून झालेली नाही आहे. घरात मरण नको, बाहेर मरण नको, उंबऱ्यावर. उंबरा म्हणजे डोअर स्टेप, म्हणलं तर घरात, म्हणलं तर बाहेर. तुला दिवसा सांगितलं बाहेर नको, आत, इकडे ठरलं. तुला जनावराकडून नको, माणसाकडून नको, अर्धा पशु अर्धा माणूस, नृसिंह ठरलं. तुला शस्त्राकडून मरण नको, अस्त्राकडून मरण नको. इथे विचार करा, नखाने मारलेला आहे. नख म्हणलं तर शस्त्र आहे, कारण पोट फाडलेलं आहे, पण म्हणलं तर शरीराचा भाग आहे ना. शस्त्र मी हातात घेतो, शस्त्र इज नॉट माय पार्ट ऑफ माय बॉडी, हा माझ्या हाताचा भाग आहे. केस आणि नख हे म्हणलं तर सजीव आहेत, म्हणलं तर निर्जीव आहेत. ही पुढची कंडिशन होते. कारण का, वाढतात पण निर्जीव आहेत, कारण कापताना रक्तसुद्धा येत नाही आणि वेदनासुद्धा येत नाही. मुलगा पहिल्यांदा न्हाव्याकडे जातो ना त्यावेळेला घाबरतो, नंतर मग ते चकचक चकचक कर ना, त्याला माहिती आहे काही दुखणार नाही आहे. तरी केस वाढतात, नखं वाढतात. वाढतात म्हणजे ते सजीव आहे, रक्त येत नाही ते निर्जीव आहे.
सजीव आणि निर्जीव, नखाने त्याला मारलेला आहे म्हणून सिंह झालेला आहे. त्याच्यानंतर मला जमिनीवर मरण नको, मला हवेत मरण नको, मांडीवर घेतलेलं आहे. मांडी म्हणलं तर हवा नाही, म्हणलं तर जमीन नाही, मांडीवर मारलेलं आहे. अशा वेळेला त्याला ज्या वेळेला मारलं ते शेवटी तुम्हाला तो खांबातून का आला हे मला सांगायचं आहे. ते शेवटी सांगतो. त्याचं विष होतं सगळं, द्वेषाचं विष, नारायण द्वेषाचं विष. आणि त्याचं रक्त इतका त्याचा दाह व्हायला लागतो नखांचा, तो ओरडायला लागतो. कारण सिंह आहे तो, खाली नर आहे, वरती तो सिंह आहे. त्याचं तोंड सिंहाचं आहे, त्याचे हात आपण पंजे म्हणतो, नख म्हणतो, क्लॉज सिंहाचे आहेत. सिंह तो गुरगुरायला लागतो, त्याला उभे होतात. वैद्य सांगतो उमराणा, रुमडाची फळं, रुमडावर आपण दत्ताला वगैरे पुसतो ना रुमड, त्या रुमडाची फळं आहेत अत्यंत शांत करणारी आहेत. ती फळं आणतात, त्याच्यात तो आपली नख बुडवतो आणि हळूहळू हळू तो विषाचा दाह शांत होतो. तरीसुद्धा ज्वलंतम सर्वतोमुखम, सगळ्या बाजूनी त्याची आग निघालेली आहे. हा मंत्र आहे ना, उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युन्नमाम्यम, हा नृसिंहाचा मंत्र आहे. आता तो त्याला मारतो, जळतोय सगळ्या अंगाने, कुणीही त्याच्याजवळ जायला नाही. प्रल्हाद जरा बाजूला गेला, तो म्हणतो सगळेजण कसला विचार करताय. नारद म्हणतात मी नाही जाऊ शकणार, मी विष्णूचा असा अवतार बघितलेला नाही आहे, त्याला जरा शांत करा मग मी जाईन. लक्ष्मीला बोलवतात. लक्ष्मी म्हटले ह्यांचे अनेक अवतार मी बघितलेले आहेत, रूप बघितलेले आहेत, असं रूप बघितलं, मी जवळ जाऊ शकणार नाही, जळून जाईल. प्रल्हाद म्हणतो जवळ जायचं आहे ना, मी जातो ना. सिंहाचा छावा सिंहाच्या आयाळीला ओढतो, त्याच्यावर नाचतो. सिंह काही करतो गुरगुर गुरगुर करे. जसा नातू घेतल्यानंतर तो दाढी ओढतो, आजोबांना दुखतं पण कौतुक, माझ्या नातवानं माझी दाढी माझं, हा जातो ना, मला काय भीती आहे, मी छावा आहे, तो सिंह आहे. गेल्यानंतर सिंह आणि प्रल्हाद यांचा संवाद नृसिंह पुराण आहे. भागवतात सुद्धा मोठा संवाद आहे. एक 2-3 मुद्दे सांगतो, लक्षात घ्या. पहिल्यांदा तो क्षमा मागतो. हा अत्यंत उग्र भयंकर भीषण असा सर्वांगाने जळणारा देव नृसिंह, त्याचं रूपच इतकं प्रभावी रूपच नाही दुसरं देवाचं. तो क्षमा मागतो प्रल्हादाची. वय वर्ष 8. क्षमा कर रे बाबा, यायला उशीर झाला म्हणून, यायला उशीर झाला म्हणून. पण काय रे, तुझी परीक्षा घेतल्यामुळे तुझी कीर्ती कायम राहणार होती भक्त म्हणून, आणि त्याची संध्याकाळची वेळ येई तोपर्यंत मला थांबावंच लागलं ना रे. क्षमा मागतो तो. नंतर म्हणालो आता मी आलोय ना, तर माझ्याकडे काहीतरी माग. हा संवाद महत्त्वाचा आहे, हे भागवत आपल्याला पाहिजे. काहीतरी माग, कारण का तरच माझी आग शांत होणार आहे. उदाहरण आपण नेहमी देतो की जी मुलाला दूध पाजणारी आई आहे, 3 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या रजेनंतर ती ऑफिसला जाते. ऑफिसमध्ये दूध साठत असतं, कधी एकदा मुलाला प्यायला देईल असं तिला वाटत असतं. आणि ज्यावेळेला ती घरी येते आधी मुलाला घेते आणि पिताना हळूहळू शांत वाटते. जो दाब आलेला असतो, प्रेशर, ते हळूहळू कमी होतं. तेच नृसिंह सांगतोय, काहीतरी माग, म्हणजे मला हे जाळणारं तेज आहे जे सहन होत नाही, मी शांत होईन. काय संवाद आहे बघा. मला काहीही मागायचं नाही आहे. हे कसं द्यायचं हो? काहीही नको. घराघरातला संवाद आहे. काय पाहिजे? काही नको. ते मात्र बनवलेलं नाही आहे. विनोद हा घरचा, प्रत्येकाला एकदा तरी म्हणावंच लागतं. ते काही नको बनवलेलं नाही. काही नको तुला द्यायचं कसं? काहीतरी पॉझिटिव्ह माग. बघा, तो म्हणतो काहीतरी भावात्मक माग, सकारात्मक माग, होकारात्मक माग. हे नकारात्मक काय मागतोयस? प्रल्हाद काय मागतो बघा. कुणाला कधीही काहीही मागण्याची बुद्धीच मला होऊ देऊ नकोस. परत नकोस. मागण्याची बुद्धी मी देऊ, न मागण्याची बुद्धी तुला कशी देऊ? काहीतरी पॉझिटिव्ह माग. हा म्हणतो पुढे जाऊन म्हणतो की मला खरंच काही नको आहे, तू मिळाल्यानंतर तर आता मला काहीच नको आहे, तुम्ही काय मागू म्हणजे आत्तापेक्षा मी जास्त आनंदात राहीन. पण तरीसुद्धा एक मागतो. पण तो नृसिंहाला एक वाक्य ऐकतो. काय रे, तू मला माझ्यासमोर आलायस आणि मी काहीतरी मागावं, तुझी उपासना करावी, काहीतरी मागावं, ही वणिक वृत्ती आहे. वणिक म्हणजे वाणिज्य, म्हणजे ट्रेड अँड कॉमर्स, बार्गेनिंग, जे आपण नित्य करत असतो. हे हे करून द्या इतकं करीन, हे करून द्या इतकं करीन, आणि हे म्हणताना इतकी लाचारी असते. आणि तरी मला माहीत आहे प्रारब्ध बदलता येत नाही.
तरी मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. हा म्हणतो तू मला दे म्हणतोस आणि मी देतो, म्हणून का मी देव? मी घेतो तुझी उपासना तेव्हा देतो, घेसी तेव्हा देसी ऐसा तू उदार. नामदेव म्हणतो जातो माघारा, पतित पावन म्हणून आलो तुझ्या द्वारा. पण तू आधी काहीतरी दे म्हणतोस. आधी नाम दे मग बघूया, आधी भक्ती दे मग बघूया, आधी उपासना दे मग बघूया, आधी दे मग मी काहीतरी देतो. हे वणिक वृत्ती म्हणजे वाणी वैश्य वृत्ती कशाला आणतोस मध्ये? मला काही नको आहे, परत नको आहे. मग म्हणाला काहीतरी पॉझिटिव्ह मागल्याशिवाय तू शांत होत नसेल तर मी तुला मागतो की जिथे तुझं नाम चालू आहे आणि जिथे तुझं चरित्र गायलं जात आहे, म्हणजे आत्ताचा सत्संग, नामही आपण म्हणतो, चरित्रही चालू आहे, तिथे तुझं दर्शन, तुझा अनुभव, तुझा आशीर्वाद त्या भक्तांना दे. नामामृत आणि कथामृत. कथामृत चालू आहे, नामामृत आपण मधून घेतोच. विचार करा, हा भाग आहे, खांबातून तो का निघाला? त्यांनी खांबावर लाथ मारली म्हणून. हे साधं उत्तर आहे. पण विष्णू या शब्दाचा अर्थ काय हो? विष म्हणजे प्रवेश आणि णू म्हणजे अणु, रेणू, जीवाणू, कीटाणू, स्थाणू, विष्णू. किती णुकार आहेत सांगा बरं? तरी मी बाकीचे अणू वापरलेले नाहीत. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन नाही, फक्त अणू म्हणलेला आहे. अणू, रेणू, कीटाणू, जीवाणू, आणखीन एक विषाणू, व्हायरस जो सध्या गाजतोय, व्हायरस, विषाणू. स्थाणू म्हणजे खांब हो, त्यात भरलेला आहे तो विष्णू, त्यात ज्यांनी प्रवेश केलेला आहे तो विष्णू. हे विष्णूची व्याख्याच आहे. खांब कशाचं प्रतीक आहे? माझ्या देहाचं. खांबात गुरगुरणारा नरसिंह आहे, तो माझा श्वास आहे. मला माझ्या श्वासाचीच जाणीव नाही हो. आत्ता बघा ना, इतकं आपण ऐकतोय आणि बोलतोय. आत्ता मी म्हणलो म्हणून मला वाटतंय की मी श्वास घेतोय, श्वासाची जाणीवच नाही आपल्याला. तो आत नरसिंह गुरगुरतोय बाहेर यायला. पण आपण इतक्या गदारोळात, इतक्या नॉईजमध्ये, इतकं हे हवं ते हवं, हे मिळवायचे ते मिळवायचे, याच्यात इतके बुडून गेलेलो की आतला आवाजच ऐकू येत नाही. मला प्राणघोष ऐकू येत नाही, प्राणाचा स्वर ऐकू येत नाही. ज्याला उद्गीत म्हणलेलं आहे तो ओंकार मला ऐकू येत नाही. जो नाभीपासून म्हणजे उद्धाराची दिशा वरची, ते गीत आहे, संगीत आहे. ओंकार हे संगीत आहे, ऐकूच येत नाही. पण तो अखंड चालू आहे, कुत्र्याच्यात चालू आहे, मांजराच्यात चालू आहे, श्वास घेणाऱ्यात तो चालू आहे. त्यांना कळत नाही, मला कळतं. का नाही आठवण करून घ्यायची? म्हणून जर मी श्वासाकडे लक्ष दिलं, श्वासजय लीड्स टू मनोजय, लीड्स टू आपण म्हणतो विश्वजय. मला स्वतःला जिंकलं पाहिजे. तो ऋषी अलेक्झांडरला विचारतो ना, सगळं जग जिंकायला निघालंयस, तुला जिंकलंयस का? नाही. त्यांनी काय होईल? जग जिंकण्याची इच्छाच आहे. आम्हाला काही जिंकायचं नाही आहे म्हणून आम्ही विश्व जिंकतो. तुला जग जिंकायचं आहे, कॉन्कर युअर सेल्फ फर्स्ट. स्वतःला जिंक. जगत कुणी जिंकलं? मनोहीयन. ज्याने मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं आहे ना. म्हणून तो स्थाणूतून आलेला देहातून, त्याची गुरुगुर आहे, तो माझा श्वास आहे. आणि मी नृ आहे, नृमध्ये सिंह झालो पाहिजे. नृसिंह पारितोषिक दिली पाहिजे, जशी वराह पारितोषिक. आपल्या एका राष्ट्रपतींचं नाव वराहगिरी व्यंकटगिरी होतं. कोण डुक्कर नाव देईल सांगा बरं आपल्या मुलाला? वराह म्हणजे देव आहे, विष्णूचा अवतार आहे. नृसिंह अवतार झाला. नृसिंह अवतारात त्यांनी जे मागितलं आहे ना, इथे विस्मरण नको देवा, मरण नको. तिकडे विस्मरण नको. मी प्राण्यांच्या शिकारीला गेलो, तिथे मरण नको. मी घरातल्या पाळीव प्राण्यांच्या बरोबर आहे, तिथे मरण नको. मी वनस्पतींबरोबर अरण्यात आहे, तिथे मरण नको. मी शत्रूसमोर सैन्यात लढतोय, मरण नको. दिवसा नको, रात्री नको. काही ध्यास आहे? आपण म्हणतो 5 ठिकाणी परमेश्वराची आठवण ठेवा, अखंड स्मरण राहील. सर्व काळी एक. हा म्हणतो रात्री नको, दिवसा नको, सर्व काळी, सर्व स्थळी. घरात नको, घराबाहेर नको, म्हणजे सर्व स्थळी. विस्मरण नको तो म्हणतोय. मरण म्हणजे विस्मरण आणि जीवन म्हणजे स्मरण. जितकं आपण नामस्मरण करू तेवढेच आपण जिवंत असतो. स्थळी काळी झालं स्थळी. नंतर निरनिराळ्या व्यक्ती, वस्तू, वनस्पतींच्या समवेत असताना. आत्ता आपण व्यक्तींच्या बरोबर आहे समजू नका, या वस्तूंबरोबर आहे की, लाईट्स वगैरे आहेत की, त्या सगळ्यांच्या बरोबर असताना मला मरण नको, म्हणजे तो विस्मरण नको. लाईट गेल्यानंतर प्रत्येकाचं भागवताकडचं अर्ध लक्ष कमी येतो. हा हो हो हे चालू होतं. कल्पना करा ना, हे कसलं आहे ते. तो म्हणतो की तुझं विस्मरण नको. लाईट असो, लाईट नको. AC असो, AC नको. कन्व्हिनियंट असो, इनकन्व्हिनियंट असो,
कम्फर्टेबल असो अनकम्फर्टेबल असो, तुझं नाम चालू राहिलं पाहिजे, हे तो हिरण्यकशिपू मागतोय. त्याच्यासारखा भक्त नाही आहे दुसरा. ही विरोधी भक्ती आहे, पण भक्ती आहे. भागवत याला फार महत्त्व देतं. म्हणून पुढे विष्णू झाला. आता नृसिंह अवतार जो आहे तो आपल्यातला सिंह जागा करण्यासाठी. आणि नर शार्दूल म्हणले, शार्दूल म्हणजे सिंह. नर केसरी म्हणले, केसरी म्हणजे सिंह. नरहरी म्हणलेलं आहे म्हणजे नृसिंह. करूया ना तेवढा पराक्रम, करूया अभ्यास. मला जे काही जमतं ना ते मी चांगल्यात चांगलं करेन. हे बघा पुढचा अवतार आहे वामन अवतार. आजची जन्मतिथी वामनाच्या अवताराची आहे. आता अर्धा पुरुष म्हणजे अर्धा माणूस आणि अर्ध जनावर झालेलं, आता पूर्ण माणूस. पण पहिला माणूस हा शॉर्ट होता, नंतर हळूहळू माणसाची उंची वाढत गेली आणि आता उंची वाढते. याचा आपल्या घरातला प्रूफ म्हणजे आईवडिलांपेक्षा एखादं तरी मूल उंच असतं. एकच मूल असेल तर ते आईवडिलांपेक्षा उंच असतं, असायला पाहिजे. ही इव्होल्युशनचा मागणी आहे, ती घडतंच तसं. उंची वाढते, मर्यादा आहे त्याला वाढायला. पण लक्षात ठेवा, एक उदाहरण सांगू तुम्हाला. चीन आणि जपान हे बुटक्या लोकांचे देश म्हणून आम्ही जिओग्राफीमध्ये शिकलो होतो. आज ज्या वेळेला व्हॉलीबॉलची टीम असते ना, सगळ्यात उंच प्लेअर चायनीज असतो किंवा जॅपनीज असतो. हे कसं मिळवलं? राष्ट्राची उंची वाढवली त्यांनी. सगळ्या सांगितलं आहे तुम्ही फिजिओथेरपिस्ट वगैरे सगळ्यात उंची वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. भरपूर करते. ही बॉडी लँग्वेज सुधारलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणतात छाती पुढे आणा, खांदे मागे ना, हनुवटी वर करा, समोर बघा. अर्ध्या इंचाने तुमची उंची वाढलेली आहे. पण आपण इतके नम्र होतो, वाकत जातो, वागतो. कशी उंची वाढणार आहे? आपला स्पायनल कॉलम आहे त्याची त्यांनी एक्सरसाइजेस सांगितलेले आहेत. उंची वाढते विशिष्ट वयापर्यंत. पण त्यांनी केवढी उंच टीम आहे हो त्यांची. सगळ्यात उंच ऑलिम्पिक सगळे प्लेयर्स उभे असतात. उंच शिखर दिसले तर चायनीज किंवा जॅपनीज असतो. हे बाय डेफिनेशन दे आर ड्वॉर्फ्स, बुटके, उंच झाले. वामन अवतार कोणाचे? परत अदिती आणि कश्यप. दितीची दोन मुलं कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. आता अदितीची मुलं, अदितीच्या मुलांना आदित्य म्हणतात म्हणजे देव. त्यातला हा एक देव विष्णूचा अवतार. बळी राजा काय करतोय? यज्ञ करतोय 100वा. इंद्र घाबरला. इंद्र म्हणतो काय करू रे हे. कुणाकडे जातो? आपल्या गुरुकडे. आणि गुरु म्हणतो की एक लक्षात ठेव, यावेळेला असं काहीतरी पॉझिटिव्ह कर. कुणाचा विध्वंस, कुणाचं शीलभ्रष्ट असं काही करू नकोस. काहीतरी पॉझिटिव्ह कर. असा एक जन्माला घाल की ज्याच्या तेजामुळे बळीराजा बघत राहील. आणि तो भक्त आहे बळीराजा, हा भक्त आहे. पण तो 100 यज्ञ पुरे झाले, स्वर्गाचं राज्य आलं, सत्ता मिळाली आणि त्यातले राक्षसी संस्कार. कारण हे राक्षसांचं कुळ आहे. हिरण्यकशिपूचा प्रल्हाद, प्रल्हादाचा विरोचन जो दुष्ट आहे, विरोचनाचा हा बळी जो देवभक्त आहे. पण जर संस्कार बिघडले तर यज्ञच पुरा व्हायला नको. वामनाचा जन्म होतो. अदिती कश्यप, कश्यप ऋषी त्याला शिकवतात. वय वर्षे 5 किंवा 6 मुंज होते तोपर्यंत वेद वगैरेचं ज्ञान यांनी मिळवलेलं आहे. काय तेजस्वी आहे वामनाचं जे वर्णन आहे. आणि कधी कधी भागवत सप्ताहाला हा वामन ज्या वेळेला अवतार असतो त्यावेळेला तो एक मुलगा येतो. मी एकच बघितला हिमालयाच्या पायथ्याशी, इतका तेजस्वी होता. सगळ्यांनी नमस्कार केला. हा वामन आहे. विंध्यावली ही बळीराजाची पत्नी आहे आणि तारा ही आहे, तिची मुलगी आहे त्याची. ते मुलगी आणि आई बायको ह्यांचं वात्सल्य जागं होतं. रत्नमाला मुलगी आहे, तिला पाहणा फुटतो. तिचं लग्न नाही झालेलं. ती पुढे जाते त्याला दूध पाजण्यासाठी. तो तिच्याकडे दुर्लक्ष करून याला म्हणतो ओम भवती भिक्षान दे. सगळ्यांचं अजून दान झालेलं नाही, यज्ञ पुरा झालेला नाही आहे, मला दान दे. त्याचं तेज बघितल्यानंतर बळीराजा म्हणतो तुला काय पाहिजे ते देतो रे, मी सुद्धा तुला द्यायला तयार आहे. आणि तेच तो शेवटी घेतो. माझ्यातला मी म्हणजे माझा अहंकार तो गेल्याशिवाय मला राज्य मिळणार नाही. कुठलं? पाताळाचं म्हणजे समाधीचं. पाताळ म्हणजे जागृती, आपण म्हणतो स्वप्न, सुषुप्ती आणि चौथी अवस्था तुरीय इज अ 4th स्टेट, ज्याला समाधी म्हणलेलं आहे. समाधी दिली त्या बळीराजाला, चिरंजीव समाधी. त्याला त्रिविक्रम म्हणतात. 3 पावलाचा विक्रम आणि त्याच्या पलीकडे उत्पत्ती स्थिती लय 3 अवस्था, त्याच्या पलीकडे गणेश आहे. म्हणून गणेश चतुर्थी. विचार करूया. तेच त्यांनी मागितलं. हिला सरकळा, तिला राग आला. पुढच्या अवतारात मी तुला ठार मारण्याचा प्रयत्न करेन. म्हणून ती पूतना होते. आत्ता मी तुला दूध पाजायला पुढे झाले होते, मला नाकारलंस. पूतना दूध पाजायला कृष्णावतारात आली. पुढचा अवतार एक रामावतारमध्ये 2 अवतार आहेत मध्ये, परशुराम आणि राम, नंतर कृष्णावतार. पूतनेला मारलेलं आहे कृष्णाने.
तो भाग नंतर उद्या बघणार आहोत. आत्ता हे बघा की ज्या वेळेला बळीराजा बघतो काही तेजस्वी आहे, तो म्हणतो मला 3 पावलं जमीन पाहिजे माझी म्हणून, की जिथून मला कोणी हाकलणार नाही. तुला 3 पावलं कशाला पाहिजेत? जिथे बसून मी संध्या तपश्चर्या वगैरे करेन आणि मला हलवणार नाही, कोणी व्यत्यय देणार नाही. तो म्हणतो तुझी पावलं केवढी रे? 5 वर्षाचं पोर, नाजूक, कोवळं, तेजस्वी, एवढी पावलं. ती 3 पावलं काय मिळणार आहे? शुक्राचार्यांच्या लक्षात येतं. आता झारीतला शुक्राचार्य आपण म्हणतो ना, म्हणजे काम चांगलं होत असेल की काही माणसं अडवतात ते काम. मंदिर चांगलं चाललंय की कमिटीत भांडणं आलीच म्हणून समजा. तुम्ही ॲसेट निर्माण करा की शत्रू निर्माण झालेच म्हणा. संकटात असताना कोणी येत नाही, पण तुम्ही संपन्न समृद्ध झालात की तुम्हाला शत्रू झालेच. तेच इथे घडलेलं आहे. तो म्हणतो शुक्राचार्याला हा साधा नाही, हा विष्णूचा अवतार आहे. मला कळलेलं आहे. त्यावेळेला बळी काय म्हणतो, विष्णूचा जर अवतार असेल तर मी नक्कीच दान देणार, कारण मानवाच्या इतिहासात नोंद झाली पाहिजे बळीराजाकडे याचक म्हणून विष्णू आला होता आणि बळीनं त्याला दान दिलं. ही नोंद झाली ना, नाहीतर मी कशी सांगितली असती सांगा बरं. झालं तो, मग देणार त्याला दान. मग म्हणला झारीतून पाणी होत. आता झारीतून पाणी ओतून तो संकल्प करायचा, दान दिलं. तिथे झारीत बारीक होऊन शुक्राचार्य बसतात. ती गुड्डी असते ना झाडीला, नाही ती पाईप, पाणीच बाहेर पडत नाही. मग कसं तुम्ही दान करणार आहात? शुक्राचार्य बसलेले आहेत. वामनाच्याही लक्षात येतं. तो काय करतो, दर्भ असतं, आता दर्भाला टोक असतं, त्या झारीच्या ह्याच्यातून बुराखातून तो टोक घालतो आणि आया करत तो शुक्राचार्य येतो. त्याचा एक डोळा कायम गेलेला आहे. तुम्ही कुठल्याही सिरियल मागे शुक्राचार्य म्हणजे एक डोळा काळा बंद किंवा काहीतरी आच्छादन घातलेलं आहे, हे आहे. आणि शुक्राचार्याचा अलीकडचा अवतार म्हणजे कावळा. कावळ्याला एकच डोळा असतो, 2 सॉकेट्स असतात. कावळ्याला डावीकडे बघायचं, तो उजवीकडे मान वळतो, डोळा इकडे येतो, इकडे बघतो, इकडे येतो डोळा. एकच डोळा आहे कावळ्याला. हा शुक्राचार्याचा एका अर्थाने वंशज आहे. आता कावळ्याला महत्त्व येणार आहे ह्याच्या 15 दिवसात. गंमत बघा, कावळ्याच्याकडे काही इरी म्हणजे म्हणतात ना शक्ती आहे, गूढ शक्ती आहे. कावळ्याचा अभ्यास चालू आहे सध्या. कावळ्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, विनोदी कार्टून्स काढणाऱ्या लक्ष्मणनं. सगळं सांगत बसत नाही. क्रोज म्हणून पुस्तक आहे, निदान PDF बघा ना तुम्ही. आता काय सांगू, जाऊ दे. बघा किती कावळे आहेत. आणि त्यांनी निरीक्षण केलेलं आहे. आता आपण म्हणतो की त्या मांजराला शेव खायला घाल, आपण त्यांनी पहिल्यांदा सांगितलं कावळ्यांना फरसाण आवडतं म्हणून श्राद्धाच्या वेळेला कावळा सहज यावा म्हणून आधी फरसाण ठेवा. ही गंमत आहे, कारण त्याच्यातला विनोदी लेखक आहे ना. आवडणारं ठेवा ना तुम्ही तिथे. आणि आपल्याकडे बऱ्याच जणांना काय आवडतं काय सांगायला पाहिजे का, विचारा कावळा. मी का सांगतोय अशा पद्धतीने, हा जो कावळा आहे ना शापित आहे, त्याच्याकडे शक्ती आहे. कावळ्याचे कितीतरी गुण सांगितलेले आहेत. मुद्दामून क्रोजवर बघा, माहिती बघा. कावळा इतका जवळ येतो की तुम्ही नसाल तर तुमच्या त्या कट्ट्यावरचा ब्रेडसुद्धा चोचीतून घेऊन जातो, इतका तुमच्या घरात येतो. पण तुमच्या घरात घरटं कधी बांधत नाही. चिमणी घरात घरटं बांधते, चिमणी पंख्याला घरटं बांधते. बाकी पोपट पिंजऱ्यात राहतो, कावळा नाही पिंजऱ्यात राहणार. बघा तुम्ही पिंजऱ्यात ठेवला तर मरून जाईल तो. एरवी कावळा मेलेला कधी दिसतो का आपल्याला? मी मेलेला कावळा म्हणजे फ्यूज लागला, त्याला शॉक लागला आणि पडून मेला. एरवी इतके कावळे आहेत की हो, त्यांची मरणाची काही जागा आहे? त्यांना मरणाची इन्स्टिंक्ट आहे का कावळे मरतच नाहीत? फक्त विचार करा तुम्ही. म्हणून कावळ्याला आपल्या या विधीत जे महत्त्व आलेलं आहे ते त्याच्या गुणांमुळे आलेलं आहे. एरवी तो स्वतःचं वर्णन करताना मी अधम आहे, मी अभद्र आहे, मी नीच योनीत आहे आणि मी दिसायला कुरूप आहे रे. हे गरुडा, तू पक्ष्यांचा राजा आहेस, माझ्याकडे कशाला आलास? ते काकभृषुंडी म्हणतात. नाही, मी रामायण ऐकायला आलेलं आहे. मग चल मी तुला रामकथा सांगतो. फार सुंदर आहे तो प्रसंग. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला वामन येतो 3 पावलं मागतो, ठीक आहे. आता तो मोठा होतो की हो. आता शुक्राचार्य गेले, पाणी पडलं. कल्पना करा, मायक्रो असताना तो मायक्रो पावलांचं दान मागतो. आपण ज्याला सूक्ष्म म्हणतो. पुढे एवढा भव्य होतो की पहिल्या पावलात जमीन पाणी व्यापून टाकतो, दुसऱ्या पावलात अवकाश व्यापून टाकतो, व्यापायला उरलीच जागा नाही. 3रं पाऊल कुठे टाकू? हा बळी भक्त आहे, तो म्हणतो माझ्या मस्तकावर टाक. ह्याचं चिंतन करा बरं जरा. माणसाचं मस्तक म्हणजे डोक्याची कट्टी नाही, केस तर नाहीत नाही, मेंदूसुद्धा नाही. मेंदूच्या ज्या निरनिराळ्या शक्ती आहेत त्याला मस्तक म्हणलेलं आहे. तुमचं मस्तक निराळं, माझं मस्तक निराळं, कारण आपली स्मृती निराळी आहे, आपली कल्पनाशक्ती निराळी आहे, आपलं रिझनिंग विचारशक्ती निराळी आहे.
म्हणून बाकी तुमचा मेंदू, माझा मेंदू, आईन्स्टाईनचा मेंदू काही फरक नाही आहे, संशोधन केलेलं आहे. ही बुद्धिमत्ता, ही फॅकल्टी, शक्ती आहे ब्रेनची, आणि त्या शक्तीची पूजा नवरात्रात करायची. नुसत्या निरनिळ्या रंगाच्या साड्या नाही घालायच्या. हां, तर पुरुषही निरनिळ्या रंगाचे ड्रेस घालायला लागले. युनिसेक्स याला म्हणतात, दोन्ही सारखे. असू दे, पुढे बघा. ज्या वेळेला तिसरं पाऊल पुढे टाकू म्हणून त्यांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचं वाक्य आहे. चितेवर देह ठेवल्यानंतर सगळं जळतं. पहिल्यांदा केस, नंतर कातडी जळताना जर हीट लागली म्हणून मुखाग्नी म्हणतात, मुखाला अग्नी देतात, पायाकडून नाही अग्नी देत. मेंदू वितळतो लोण्यासारखा. काय मेंदू मेंदू करत बसलाय, जिवंतपणे हँडल युअर ब्रेन. शेवटच्या दिवशी आपला तो विषय, उपासना कशी करायची. भागवताच्या साह्यानं त्यांच्या गोष्टीवर चिंतन करत माझं जीवन कसं सुधारायचं, अखंड आनंदात कसं राहायचं, हा मुद्दा आहे. तर त्याच्यात हा एक मुद्दा आहे की तुम्ही चिंतन करा ना, सगळ्या गोष्टीचं पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन करता येतं. त्याच्यासाठी बुद्धी दिलेली आहे. बुद्धीच्या शक्ती त्या जळत नाहीत, त्या उरतात. मरावे परी कीर्ती रूपेवर. ही कीर्ती कशामुळे आली हो? डोक्यामुळे आली नाही, माझ्या कल्पनाशक्तीमुळे. सुंदर कविता केला, कवी व्हावा तर यांच्यासारखा. सुंदर चित्र काढली, चित्रकार व्हावा तर यांच्यासारखा. गायिका व्हावी तर लता मंगेशकरसाठी किंवा भीमसेन जोशींसारखी. कुठे आहेत ते? त्यांचं गायन उरलं, त्यांची कला उरली. ही मेंदूची शक्ती आहे, कंठाची नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय आहे की हे आपल्याला जमवलं पाहिजे. बळीनं मस्तक पुढे केलं आणि वामनाने ते ॲक्सेप्ट केलं की मी ज्या डोक्यावर पाय ठेवतो ते डोकं जळणार आहे, ते डोकं देहाचा भाग आहे म्हणून नश्वर आहे, पण माझा पाय लागल्यानंतर मी सुद्धा तुला मारू शकणार नाही. कारण माझं एक व्रत आहे. काय व्रत आहे की माझ्या पायाचा स्पर्श ज्याला होतो त्याला मी मारू शकत नाही. म्हणून कालियाला कृष्णानं मारलेलं नाही, गोकुळातून हाकलून दिलेलं आहे, यमुनेतून जातो. मी तुझ्या फणांवर नर्तन केलं आहे, तुम्ही तुला कसं, कोणीच मारू शकणार नाही तुला, जातो. फक्त तुझं विष इथे ओकून जा. विचार करा, त्या सगळ्या गोष्टीत कुठे ना कुठेतरी जीवनाशी संदर्भ आहे. मग बळीराजाला पाताळात गाडलं. ही कुठली अवस्था आहे हो? पाताळ कुठली अवस्था आहे? जागेपण, स्वप्न, गाढ झोप, आणखीन खोल, आणखीन खोल, डीप स्लीप. त्याच्यासाठी पुस्तक आहेत सध्या. लॉंग स्लीपची काय उपयोग आहे? एक साधा प्रयोग सांगू. साधं कापूस आहे, देव कापूस म्हणतात, सॉफ्ट, स्पॉन्ज वगैरे नाही, त्याच्यावर कुठली इम्प्रेशनच पडत नाही, असा कापूस आहे मऊ. आजोबा झोपतात, नातू झोपतो. आजोबांचं वजन जास्त आहे. सकाळी उठल्यानंतर आजोबा जिथे झोपतात तिथे एवढीच खोली कापसाची असते, नातवाची एवढी असते. नातवाचं वजन कमी आहे. आपला कॉमन सेन्स सांगतो ज्याचं वजन जास्त आहे त्याचा खड्डा जास्त पडला पाहिजे. अरे नातूची स्लीप आहे ना, नातवाची डीप स्लीप आहे, हेवी स्लीप आहे, आणि आजोबांची इंटरमिटंट स्लीप आहे, वायपरसारखे. वरती गेले जागे झाले, खाली आले जागे झाले. आजोबांची स्लीप डिस्टर्ब्ड स्लीप आहे. 8 तास मी झोपलो म्हणजे गादीवर पडून राहिलो. डीप स्लीप पाहिजे. वामन अवतार हे सांगतो मला. चिरंजीव केलं की त्याला. अश्वत्थामा बलिर्व्यासो, बली दुसरा चिरंजीव सांगितलं आहे. त्याला पाताळाचं राज्य दिलं की, म्हणून हल्ली बळीराजा आपण शेतकऱ्याला म्हणतो. पाताळात मुळं गेल्याशिवाय पीक वरती येणार नाही, झाडं वाढणार नाहीत, त्याला फुलं आणि फळं येणार नाहीत. विचार करूया ना आपण. खाली गेलं पाहिजे, मूळ घट्ट केलं पाहिजे. हा बळीराजा आहे, त्याला पाताळाचं राज्य दिलं आणि मी द्वारपाल बनून कायम तुझं संरक्षण करेन. हा द्वारपाल. आणि ज्यावेळेला मला वैकुंठात जावंच लागलं तर माझं सुदर्शन चक्र तुझ्या राज्याभोवती, तुला सैन्य ठेवावं लागणार नाही, तुझं रक्षण मी करेन, संरक्षण देईन, सुरक्षितता, तुला मी मनःशांती देईन आणि तुला चिरंजीव बनवीन. आणखीन काय पाहिजे? मस्तकावर पाय दिलेला आहे. मस्तक म्हणजे मेंदूची शक्ती, ती आपण वाढवूया, विकास करूया. पुढचे अवतार. वामन अवतारानंतर जो महत्त्वाचा अवतार आहे तो परशुरामाचा अवतार. गोव्याला अत्यंत महत्त्वाचा अवतार आहे, कारण ही परशुरामाची भूमी आहे. तुम्ही जर करमल घाट आणि हरमल घाट, तिथे घाटाच्या बाजूला जर माती उकरली तर ती भस्मासारखी निघते की हो. आपण ज्याला शेड म्हणतो, तिथे यज्ञ झालेला, ती यज्ञभूमी आहे गोवा. काय सुंदर प्रसंग आहे तो. राम आणि परशुराम इथे थांबणार आहे आज. आणि हे जगाला आवश्यक आहे, भारताला आवश्यक आहे, हे गोव्याला आवश्यक आहे, माझ्या कुटुंबाला आवश्यक आहे, मला आवश्यक आहे. बस, बाकीचे जाऊ देत. मला आवश्यक आहे काय? या प्रसंगाचा जो एक संदेश आहे तो. परशुरामाबद्दल खूप सांगता येण्यासारखं आहे, उद्या बघूया. पण हा प्रसंग बघूया. राम परशुराम भेट केव्हा होते? रामाने शिवधनुष्य मोडलेलं आहे आणि हे म्हणतात की माझं धनुष्य कोणी मोडणंच शक्य नाही, उचलणं शक्य नाही. मग खरंच उचलता येत नव्हतं.
रामाने उचललं आणि त्याला ती प्रत्यंचा म्हणजे दोरी लावताना रामाकडून मोडलं, रामानं मोडलं नाही. हे दाण दाण पाय आपटत येतात. राग प्रचंड. उन्मत्त क्षत्रिय राजा सहस्रबाहू कार्तवीय अर्जुन, त्यांनी माझे वडील जमदग्नी तपश्चर्या करीत ध्यानात असताना डोकं उडवलं म्हणून उन्मत्त क्षत्रियानं 21 वेळा मारलं. आपल्यालाही माहीत नाही, टीका करणारे टीका करतात. अरे एकदाच निक्षत्रिय कर, 21 वेळा निक्षत्रिय, याला काय अर्थ आहे? एकदाच निक्षत्रिय नाही. परशुराम अवतार आहेत. परशुरामांनी स्त्रियांना मारलं, गर्भवतींना मारलं, लहान मुलांना मारलं, वृद्धांना आणि रुग्णांना मारलं नाही. सगळ्या क्षत्रिय राजांना सुद्धा मारलं नाही. ज्यांनी रक्षण करायचं ते भक्षण करायला लागले अशा उन्मत्त क्षत्रियांना त्यांनी मारलेलं आहे. त्या राजांना मारल्यानंतर त्यांची मुलं सूड भावनेने पुन्हा उन्मत्त झाली, पुन्हा मारलं. मग त्यांची मुलं नातवंड वगैरे पुन्हा वैर, पुन्हा मारलं. असे 21 वेळा. मग 22 वेळा का नाही? राम झाला ना क्षत्रिय. राम आणि बुद्धापर्यंत राम, कृष्ण आणि बुद्ध क्षत्रिय अवतार आहेत. अरे हे क्षत्रिय अवतार एवढे जबाबदार आहेत, एवढं रक्षण करतात मानवतेचं. मग आता माझं कार्यच संपलं म्हणून रामाला प्रदक्षिणा घातली, रामाने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि हे रामाला नमस्कार करून निघून गेले. कारण रामा तुझ्यात आता क्षत्रिय आहे आणि ब्राह्मतेज आहे. ब्राह्मतेज म्हणजे ब्राह्मण नाही, मी मुद्दामून तो शब्द वापरत नाही. आणि क्षात्रतेज म्हणजे क्षत्रिय नाही. मला तपश्चर्याला बसायचे, पद्मासनात अर्धा तास बसेन म्हणून बसेन, हे क्षात्रतेज आहे. आणि पद्मासनात का बसायचं? पद्मासनाचा अर्थ काय? बद्ध पद्मासनस्तम, म्हणजे राम असा पद्मासन घालून बसला आहे का? रामाच्या आसनावर पद्म आहेत, कमळ, म्हणून ते पद्मासन. अरे आपली सगळी पारितोषिकं पद्म पारितोषिक आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्म म्हणजे कमळ, हे आपलं राष्ट्रीय फूल आहे. चिंतन करणं हे ब्राह्मतेज आहे. आणि बसणं कठोरपणे, किती शरीराला त्रास झाला तरी हे क्षात्रतेज आहे. खूप अभ्यास करायचा, खूप तासन तास क्षत्रिय आहे. आणि अभ्यास करताना लक्ष, अभ्यास करताना मेमरी, चिंतन हे ब्राह्मतेज आहे. परशुरामाचं वर्णन करणारा श्लोक आहे, तो शेवटी सांगूया. पण हा प्रसंग मला खूप आवडतो. रामाला विचारलं तू धनुष्य मोडलंस? शक्यच नाही. रामाचं वय 16 वर्षांचं होतं. 16 वर्षात तुला उचललं का तरी? राम म्हणाला माझ्याकडून धनुष्य मोडलं गेलं. विश्वास बसत नाही. माझ्याकडे वैष्णव धनुष्य आहे. माझ्या दोन्ही खांद्यावर धनुष्य होते, शिवधनुष्य, वैष्णव धनुष्य. पण परशु घेऊन, परशु म्हणजे कुऱ्हाड, मला क्षत्रियांचा संहार करायचा होता. शिवधनुष्य मी माझा मित्र जनक राजा त्याच्याकडे ठेवलं. मग सीतेचा पणच होता, ते उचला आणि त्याला दोरी बांधा, ते मोडलं. विश्वास बसत नाही. शिवधनुष्य, मग शिवधनुष्य राम घेतो आणि त्याला दोरी लावतो. आता माझा विश्वास बसला की ते धनुष्य तुझ्याकडून मोडलं गेलं. मला माहीत आहे तो विष्णूचा माझ्या नंतरचा अवतार आहेस. पण आता राम म्हणतो माझा ऐका ना, तुम्ही मला दोरी म्हणजे प्रत्यंचा लावायला सांगितले, मी क्षत्रिय आहे, माझा नियम आहे. धनुष्याला प्रत्यंचा लावल्यानंतर एक बाण तरी सोडला पाहिजे. इथून पुढचा 1 मिनिटात प्रसंग ऐका बरं. बाण कुठे सोडू? तू 7 लोक तुम्ही तपश्चर्यातून मिळालेत, या बाणानं ते लोक नष्ट करू, तुमची सगळी तपश्चर्या काढून घेऊ का? इतक्या क्षत्रिय राजांना मारून त्यांची राज्य तुम्ही मिळवलेली आहेत, सगळा प्रदेश तुम्ही मिळवलेला आहे, तो प्रदेश या बाणाने काढून घेऊ. त्यावेळेला ते म्हणतात 7 लोक म्हणजे भूर, भुवा, स्वहा, महा, जना, तपा, सत्या, हे 7 लोक आहेत. ते परशुरामांनी मिळवलेले आहेत. ते 7 लोक काढून घेऊ नकोस, माझी तपा. पण मी जिंकलेलं सगळं राज्य हा बाण मारून तू काढून घे. राम बाण मारतो. ती कथा खूप सुंदर आहे, आत्ता नको. तर ते झाल्यानंतर राम म्हणतो की हा बाण मी मारलेला आहे, तुमचं सगळं जिंकलेलं राज्य काढून घेतलं आहे. काय प्रसंग आहे बघा. परशुराम म्हणतो मला काही दिवस दे, आत्ता मी तुझ्या प्रांतात उभा आहे. प्रांत म्हणजे प्रदेश. मी उभा आहे, ती जमीन मी जिंकून घेतलेली आहे, पण रामा बाणाने तू काढून घेतलेलं आहे. आत्ता मी तुझ्या प्रांतात उभा आहे, मी नवीन प्रांत निर्माण करतो, त्याला अपरांत म्हणतो. हा प्रसंग बाणावली, बाणाने, ज्याला बॅक बे रेक्लेमेशन म्हणतात, समुद्राला मागे हटवलं आणि सप्त कोकण तयार झालं. मुंबईपासून कोझिकोड केरळमधलं 7 कोकणं झाली. गोवा मध्यावर आहे म्हणून गोव्याला सुनामीचाही तेवढा त्रास होत नाही. वादळांचा आणि टायडल वेव्ज म्हणजे समुद्रातल्या लाटा आपल्याला त्रास होत नाही. आपण म्हणतो मंगेशामुळे, ते म्हणतात झेवियरमुळे. म्हणा ना, गोव्याचं रक्षण होतं आहे ना, कुणामुळे होऊ दे, पण गोवामध्ये इकडे 3 कोकणं, इकडे 3 कोकणं. कुठली ते बघा ना खिशात. गंमत आहे ते. शेवटचं वाक्य आहे
परशुराम म्हणतो की मी बाणाने धनुष्य आपलं समुद्र मागे रेटतो, हा प्रांत आहे तू जिंकून घेतलाय, मी नवीन प्रांत सुना प्रांत, आपण गोव्याचं वर्णन करतो, काशीखंड म्हणून पुराणाचा खंड आहे, गोव्याचं वर्णन आहे, सुना प्रांत, भांगराचे गोय, गोल्डन गोवा, सुना म्हणजे सोनं, हा प्रांत नवीन निर्माण केली, परशुरामाची भूमी आहे. पण आपण परशुराम म्हणजे ब्राह्मण तो द्वेष अत्यंत चुकीचं शिकवलं जाते सध्या, पण बरोबर शिकवणारी पुस्तकं सुद्धा तयार होत आहेत. बघा तुम्ही, अगदी मागे मी नावं सांगितली होती, उद्या पुस्तकात विक्रम संपत त्यांनी एडिट केलेली 3 पुस्तकं 7वीपर्यंत होती, आता 8वीपर्यंत आलेली असतील. पहिला तुम्हाला सांगतो रेडियंट इंडिया, रेझिलियंट इंडिया आणि रिव्हाइव्ह इंडियाचं रिसर्जंट इंडिया, ही 3 पुस्तकं आहेत. 5वीला रेडियंट इंडिया तेजस्वी भारत, रेझिलियंट इंडिया म्हणजे सगळ्यावर सर्व जयी भारत, आणि आत्ता 8वीसाठी पुस्तक आहे ते रिसर्जंट इंडिया, परत वर उसळून येणारा भारत, जो विवेकानंदांना हवा होता. शेवटचा श्लोक आणि थांबूया. परशुरामाचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. अग्रतो चतुरो वेदान, अरे 4 वेदांची पालखी निघालेली आहे. वेद म्हणजे ब्राह्मतेज आहे, ब्राह्मणांचं म्हणूच नका तुम्ही. आणि तो आपण सगळं जग जी महाकाव्य किंवा हा ग्रंथ डोक्यावर घेऊन नसतो, हे कोळ्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत ना. व्यास कोळी, सत्यवतीचे मुलगे, आणि वाल्या कोळी रामायण लिहिणारा. कसला कोळी कसला ब्राह्मण, गेले पाहिजेत ते भेद मनातून. तुम्हाला काही विधीत पाळायचे असेल तर पाळा, पण मनातून गेले पाहिजे, बुद्धीतून गेले पाहिजेत. आज आपण रँक दाखवत नाही, पण महाराष्ट्र दाखवतो ना. 10वी 12वीचे पहिले 50 नंबर बघा कुठल्या जातीचे मुलं आलेली असतात. संधी मिळाल्यानंतर सगळे बुद्धिमान आहेत, संधी मिळत नव्हती. सावध झालं पाहिजे. म्हणून अग्रतो चतुरो वेदान, 4 वेदांची पालखी निघालेली आहे, तिचं रक्षण करायला पाहिजे. पृष्ठ तो सशरम धनु, धनुष्य बाण घेतलेला क्षत्रिय मागे पाहिजे. पुढे ब्राह्मतेज वेदांच्या रूपात निघालेलं आहे पालखीतून, आणि मागे क्षात्रतेज धनुष्य बाण घेऊन त्या पालखीचं रक्षण केलेलं. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, ब्राह्मतेज क्षात्रतेज, शापादपि शरादपि. बाणाने जर काम झालं नाही ना तर ते शापाने होईल. शापादपि शरादपि, हा परशुराम आहे. परशुरामाकडे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज आहे ना, क्षत्रियांचा पराभव केलेला आहे. आणि ब्राह्मतेज म्हणजे अत्यंत तपश्चर्या, आत्ता तो आपल्यासाठी तपश्चर्या करतायत, तो म्हणजे ते आपण कृष्ण म्हणाला म्हणून म्हणतोय, ही भाषा आहे, जरा समजून घ्या. महेंद्र पर्वतावर चिरंतन तपश्चर्या चालू आहे. या 10 अवतारातला 10वा व्हायचा आहे, पण 9 अवतारातला चिरंजीव अवतार परशुरामच आहे. आपली परशुरामाची भूमी आहे. आपण ब्राह्मतेज म्हणजे ज्ञान आणि क्षात्रतेज म्हणजे पराक्रम, दोन्हीची उपासना करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया, शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. मसाज युअर फेस. अगदी सावकाश डोळे उघडून कृष्ण कन्हैया, गोमाता, व्यास सद्गुरू आणि आपले सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.